गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण या लेक्चरमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना अभ्यासणार आहोत. यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP, 2 स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे GNP, 3 निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे NNP, 4 व्यक्तिगत उत्पन्न म्हणजेच पर्सनल इन्कम, 5 खर्चयोग्य उत्पन्न म्हणजे डिस्पोजेबल इन्कम, 6 दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटल इन्कम आणि 7 चालू व स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न. अशा प्रकारे 7 संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नाच्या आपण अभ्यासणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या, अर्थ, वैशिष्ट्ये, त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह याविषयी चर्चा केली होती. राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या विविध संकल्पना आहेत त्यावरून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न नेमकी संकल्पना काय आहे याविषयी आपल्याला माहिती मिळते. तर आज आपण या राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या विविध संकल्पना आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये जी पहिली संकल्पना आहे ती म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन, त्यालाच GDP असं म्हटलं जात असतं, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. या राष्ट्रीय उत्पन्नाची ही एक महत्त्वपूर्ण संकल्पना असलेली आपल्याला दिसून येते. या संकल्पनेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एका वर्षाच्या कालावधीमध्ये निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्यास स्थूल देशांतर्गत उत्पादन असं म्हटलं जातं. म्हणजेच एका वर्षाच्या कालखंडामध्ये देशात निर्माण करण्यात आलेल्या विविध वस्तू व सेवांचे मूल्य काढून त्याची बेरीज केली जाते. त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन किंवा GDP असं म्हटलं जात असतं. या GDPमध्ये स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा विचार करताना देशातून निर्यात झालेल्या वस्तू आणि सेवांचा विचार केला जातो. परंतु देशातील नागरिकांनी विदेशात वस्तू आणि सेवांचे उत्पादन करून किंवा विदेशात नोकरी व्यवसाय करून किंवा विदेशात गुंतवणूक करून जे उत्पन्न मिळवलेले असते त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. तसेच परकीय लोकांनी आपल्या देशामधून मिळवलेले उत्पन्न, केलेली गुंतवणूक आणि त्यांनी आपल्या देशात म्हणजे स्वदेशात मध्ये पाठवलेले उत्पन्न याचा समावेश स्थूल देशांतर्गत उत्पादनात केला जात नाही. याचा अर्थ आपल्या देशाच्या सीमेच्या आत केलेल्या वस्तू व सेवांचे उत्पादन यांचे मूल्य विचारात घेऊन स्थूल देशांतर्गत उत्पादन काढले जात असते आणि यामध्ये विदेशातून मिळणारे निव्वळ उत्पन्न वजा केले जात असते. अशा प्रकारे या स्थूल देशांतर्गत उत्पादन काढत असताना फक्त देशाच्या सीमेमध्येच निर्माण झालेल्या उत्पन्नाचा किंवा वस्तू सेवांच्या मूल्याचा विचार स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये केला जात असतो. स्थूल देशांतर्गत उत्पादन काढण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. GDP बरोबर देशात उत्पादन झालेल्या वस्तू व सेवा प्लस निर्यात वजा आयात. म्हणजे देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा यांचं मूल्य विचारात घेऊन त्यामधून निर्यातीचं मूल्य त्याच्यामध्ये प्लस केलं जातं, म्हणजेच त्याच्यामध्ये समावेश केला जातो आणि आयातीचे मूल्य जे आहे ते वजा केले जात असते. थोडक्यात विदेशातून मिळवलेले निव्वळ उत्पन्न हिशेबात घेतले नाही तर त्याला स्थूल देशांतर्गत उत्पादन असं म्हटलं जात असतं. म्हणून अशा प्रकारे वस्तू व सेवांच्या किमती विचारात घेऊन उत्पन्नाची मोजमाप केले जात असते. त्यामुळे GDP ही संकल्पना आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात असते. GDPवरून देशाच्या आर्थिक स्थितीची मोजमाप केले जात असते. देशाच्या अर्थव्यवस्थेची आर्थिक स्थिती कशा प्रकारे आहे याचं चित्र GDPमुळे उभे राहत असते. म्हणून स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या या संकल्पनेला
आर्थिक क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्व असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर जी दुसरी महत्त्वपूर्ण संकल्पना जी आहे ती म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. स्थूल राष्ट्रीय उत्पादन ही संकल्पना स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP पेक्षा थोडी व्यापक असलेली आपल्याला दिसून येते. स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्न असेही त्याला म्हटले जात असते. एका वर्षाच्या कालखंडामध्ये देशातील श्रम भांडवल आणि इतर साधन सामग्रीच्या साहाय्याने म्हणजेच उत्पादन घटकांच्या साहाय्याने उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. यामध्ये देशातील नागरिकांकडून किंवा लोकांनी विविध प्रकारे केलेले व्यवहार यांचा समावेश केला जात असतो. त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. देशातील नागरिकांनी विदेशात गुंतवणूक करून किंवा इतर ठिकाणी व्यवहार केलेले असतील आणि त्यापासून त्यांना उत्पन्न मिळत असेल तर त्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो किंवा त्यांना मिळालेले अशा प्रकारचे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नात जमा केले जात असते. तसेच विदेशातील व्यक्ती आणि संस्थांनी आपल्या देशामध्ये मिळवलेले उत्पन्न हे आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केले जात असते. अशा प्रकारे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य फक्त विचारात घेतले जात असते आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले जात असते. यामध्ये अंतिस्थ वस्तू ज्या असतात त्यांचा विचार केला जात नाही. उदाहरणार्थ गहू ही अंतिस्थ वस्तू आहे आणि गव्हापासून बिस्किट बनवले असेल तर ती अंतिम वस्तू. मग या ठिकाणी गव्हाच्या किमतीचा विचार न करता फक्त अंतिम वस्तू म्हणजे बिस्किट जे आहे या बिस्किटाचा या वस्तूचा अंतिम वस्तूचंच मूल्य स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये घेतलं जात असतं. अशा प्रकारे प्रत्यक्षात अंतिम वस्तू ज्या आहेत एका वर्षाच्या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या अंतिम वस्तू व सेवा यांचे मूल्य फक्त विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जात असते. त्यामुळे ही स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना व्यापक स्वरूपात असलेली आपल्याला दिसून येते. स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये देशातील नागरिकांनी उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवा यांचा समावेश असतो आणि अशा वस्तू व सेवांची किंमत विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी निश्चित केली जात असते. याचाच अर्थ देशात उत्पादित अशा प्रकारच्या ज्या वस्तू व सेवा आहेत त्या देशातच उत्पादित केल्या पाहिजेत अशा प्रकारे असे नाही, तर देशातील नागरिकांनी देशाच्या बाहेर जाऊन जर अशा प्रकारच्या वस्तू व सेवा उत्पादित केल्या असतील त्यापासून उत्पन्न मिळवलेले असेल तर त्याचा विचारही स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो किंवा त्या वस्तू आणि सेवांचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात केला जात असतो. तसेच विदेशातील भांडवल गुंतवणुकीपासून मिळालेल्या उत्पन्नाचा समावेशही स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो. याउलट विदेशी व्यक्ती आणि संस्थांनी आपल्या देशात निर्माण केलेल्या वस्तू व सेवा यांचे मूल्य मात्र स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून वजा केले जात असते. म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न सूत्ररूपाने आपण पाहिले तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे GNP बरोबर देशांतर्गत एकूण उत्पन्न प्लस स्वकीयांनी म्हणजे आपल्या देशातील लोकांनी विदेशात मिळवलेले उत्पन्न वजा विदेशी परकीयांनी आपल्या देशात मिळवलेले उत्पन्न होय. अशा प्रकारे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची सूत्र जे आहे सूत्ररूपामध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजले जात असते. एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये विदेशातून मिळालेले निव्वळ उत्पन्न मिळवले असता आपणास एकूण राष्ट्रीय उत्पन्न ची आकडेवारी मिळत असते आणि विदेशातून मिळालेले निव्वळ उत्पन्न म्हणजेच निर्यात वजा करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले जात असते. अशा प्रकारे
स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये एकूण देशांचं उत्पादन प्लस निर्यात वजा आयात अशा प्रकारे स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजले जात असते. स्थूल राष्ट्रीय उत्पादन ही संकल्पना GDP पेक्षा व्यापक स्वरूपामध्ये असलेली आपल्याला दिसून येते, कारण यामध्ये देशातील वस्तू व सेवा यांच्या मूल्याबरोबरच आपल्या देशातील लोकांनी विदेशात निर्माण केलेल्या वस्तू व सेवांच्या मूल्याचा किंवा किमतीचा विचार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो. त्यामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची ही संकल्पना अधिक व्यापक स्वरूपामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विदेशातून निर्यात केलेल्या वस्तूंचे मूल्य सुद्धा विचारात घेतले जात असते आणि आयात केलेल्या वस्तूंचे मूल्य मात्र वजा केले जात असते. अशा प्रकारे ही जी संकल्पना आहे ती अत्यंत व्यापक स्वरूपामध्ये असलेली आपल्याला दिसून येत असते. त्यानंतर दुसरी जी संकल्पना जी आहे 3 नंबरची, ती म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन होय. निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाच्या या संकल्पनेमध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या साहाय्याने निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट केली जात असते. स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये उत्पादन होत असताना देशातील यंत्रसामग्री, भांडवल, याच्यामध्ये इमारती, धरणे, कालवे इत्यादी भांडवल साधन सामग्रीची मोडतोड व झीज होत असते. उत्पादन प्रक्रिया चालू असताना यंत्रसामग्री व भांडवल साधन सामग्री यांची होणारी झीज भरून काढण्यासाठी झीज खर्च म्हणून काही रक्कम घसारा या स्वरूपामध्ये बाजूला काढून ठेवली जाते. अशा प्रकारचा ही जी रक्कम बाजूला काढून ठेवली जाते किंवा घसारा किंवा झीज खर्च जो बाजूला काढून ठेवला जातो तो स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून म्हणजे GDPतून वजा केला जात असतो आणि वजा केल्यानंतर जे उत्पन्न मिळते त्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असे म्हटले जात असते. म्हणजेच निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे एकूण मूल्यातून एकूण झीज खर्च किंवा घसारा वजा केला असता जे उत्पन्न मिळते त्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जात असतं. सूत्ररूपाने निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न काढत असताना पुढील पद्धतीने काढता येते. त्याच्यामध्ये निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वजा घसारा अशा प्रकारे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजले जात असते. अशा प्रकारे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या माध्यमातून अचूक निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न काढता येत असते आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना एकूण राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यानंतर ठराविक काळामध्ये देशातील उत्पादनात प्रत्यक्षात किती वाढ झाली याविषयी आपल्याला माहिती मिळू शकते. त्याचबरोबर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनावरून आर्थिक वृद्धी दर किती आहे हेही निश्चित करता येत असते. त्याचबरोबर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बाजारपेठेतील किमतीनुसार किंवा उत्पादन घटक खर्चानुसार सुद्धा काढता येत असते. अशा प्रकारे निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाची जी संकल्पना आहे ती अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरत असते आपल्याला दिसून येते. अर्थव्यवस्थेत दीर्घकाळ टिकणाऱ्या भांडवली वस्तूंचे उत्पादन वाढवण्यासाठी निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना उपयुक्त ठरत असते आपल्याला दिसून येते. यानंतर पुढची जी महत्त्वपूर्ण संकल्पना आहे ती म्हणजे व्यक्तिगत उत्पन्न. व्यक्तिगत उत्पन्नाच्या या संकल्पनेमध्ये देशातील नागरिकांना विविध प्रकारे मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश होत असतो. व्यक्तीला एका वर्षाच्या कालावधीमध्ये विविध मार्गाने मिळालेले उत्पन्न म्हणजे व्यक्तिगत उत्पन्न होय. यामध्ये श्रम हा उत्पादनाचा महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्या कार्याबद्दल मिळणारा मोबदला म्हणजे वेतन किंवा मजुरी होय. एखाद्या व्यक्तीला वेतनाच्या माध्यमातून जे उत्पन्न प्राप्त होते ते त्याचे व्यक्तिगत उत्पन्न होय. अशा प्रकारे व्यक्तीला मिळणारे विविध मार्गाचे उत्पन्न
याचा समावेश व्यक्तिगत उत्पन्नामध्ये केला जात असतो. यामध्ये मजुरी, पगार, लाभांश, ठेवीवरील व्याज, स्वयंरोजगारामधून मिळालेले उत्पन्न, स्थावर मालमत्तेमधून मिळालेले उत्पन्न, प्रोव्हिडंट फंड, पेन्शन, प्रवास भत्ता, वैद्यकीय अलाउन्स, गणवेशासाठी दिलेली रक्कम, अशा प्रकारे विविध मार्गाने जे उत्पन्न त्याला मिळत असते त्याला व्यक्तिगत उत्पन्न असं म्हटलं जात असतं. म्हणजेच थोडक्यात एका वर्षाच्या कालावधीमध्ये व्यक्तीला मिळालेली सर्व प्रकारच्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे व्यक्तिगत उत्पन्न किंवा पर्सनल उत्पन्न होय. सर्व व्यक्तींच्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न नव्हे, कारण व्यक्तीला मिळणारे उत्पन्न पूर्ण अंशाने उपलब्ध होत नाही. उत्पन्नाचा काही भाग महामंडळ प्राप्तिकर या स्वरूपामध्ये द्यावा लागतो, म्हणजे कराच्या स्वरूपामध्ये उत्पन्नातील काही भाग हा सरकारला द्यावा लागत असतो. शिवाय लाभांशाचे वाटप करण्यापूर्वी काही रक्कम वेगवेगळ्या निधीमध्ये जमा केली जात असते. त्यामुळे मिळणारा उत्पन्न हे कमी राहत असतं. शिवाय कामगारांना आपल्या वेतनापैकी काही रक्कम सामाजिक सुरक्षा वर्गणी याच स्वरूपात द्यावी लागत असते. त्यामुळे कामगारांना उत्पन्न होणारे उपलब्ध होणारी रक्कम ही कमी होते. म्हणून वैयक्तिक उत्पन्न काढत असताना राष्ट्रीय उत्पन्नातून ही रक्कम वजा करावी लागते. अशा प्रकारे व्यक्तिगत उत्पन्नामध्ये विविध प्रकारच्या मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश केला जात असतो. परंतु त्यामध्ये व्यक्तिगत मधून हस्तांतरित उत्पन्न, त्याचबरोबर कंपन्यांना दिलेला निधी, सामाजिक सुरक्षा वर्गणी, कर हे यांची वजावट करावी लागत असते. अशा प्रकारे व्यक्तिगत उत्पन्नामध्ये विविध प्रकारच्या उत्पन्नाचा समावेश केला जात असतो आणि त्यावरून व्यक्तिगत उत्पन्नाचं मोजमाप केलं जात असतं. या व्यक्तिगत उत्पन्नावरून देशातील नागरिकांच्या संभाव्य खरेदी शक्तीचा अंदाज येत असतो. देशातील नागरिकांची अंदाज कल्याण कितपत साधले जाईल हेही समजते. तसेच नागरिकांची करभार पात्रता समजू शकते. त्याचबरोबर उपभोक्त्यांना प्रत्यक्ष खर्च करण्यासाठी किती रक्कम उपलब्ध होईल हेही वैयक्तिक उत्पन्नावरून समजू शकते. अशा प्रकारे व्यक्तिगत उत्पन्नाची ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरलेली आपल्याला दिसून येते. आज आपण या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामधील ज्या विविध संकल्पना आहेत त्यामधील प्रमुख 4 संकल्पना यांचा आपण आज या चर्चा केलेली आहे. पुढील लेक्चरमध्ये ज्या पुढील संकल्पना आहेत त्यामध्ये वयशक्य उत्पन्न किंवा खर्चयोग्य उत्पन्न, दरडोई उत्पन्न, त्याचबरोबर चालू किमतीनुसार आणि स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहोत.